तिसरी पिढीचं युवा पिढीचं काम सुरू झालेलं आहे। आज तुम्ही म्हणाल तर आज जय पवारांची सरशी आहे। विचार करायला गेलं तर ह्या दोघांचे वेगवेगळे पक्ष आहेत। पवार विरुद्ध पवार हा संघर्ष बाहेरच्यांना कोणाला संधी देऊ नये। 3 महिन्यात बारामतीचं राजकारण संपूर्ण बदललेलं आहे। 3 वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे आणि या 3 वर्षात काय होतं ना त्याच्यावरती पुढची गणित। तर आज बारामतीमध्ये एकतर्फी वातावरण हे अजितदादांच्या कुटुंबाच्या बाजूने आहे। त्याच्यामध्ये भाजपने प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला प्रयत्न ठेवलेला आहे की काही करून आपल्याला बारामती ही जिंकायची। भाजपचाच प्रयत्न आहे की पवार विरुद्ध पवार की 29 पर्यंतच्या कामकाजाचा सुद्धा याच्यामध्ये भाजपची भूमिका काय असेल। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या दिवशीच पवार कुटुंबातील संघर्षाची नौबत झडली आहे। जय पवार यांनी 2029ची विधानसभा निवडणूक आपण लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं म्हणताच जय पवार यांचे चुलत बंधू रोहित पवार यांनी 2029ला बारामतीचा संघर्ष हा पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असेल असं म्हणत जय पवार यांना आव्हान दिलंय। तर या दोघांचेही काका आणि योगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवार यांनी या दोघांनाही कानपिचक्या दिल्यात आणि सबुरीने घेण्याचा सल्ला दिलाय। त्यामुळं 2029चा बारामतीमधील संघर्ष हा रोहित पवार विरुद्ध जय पवार विरुद्ध योगेंद्र पवार असा त्रिकोणी असेल का, आणि तसा तो झाला तर बारामतीमध्ये या तिघांपैकी कोणाची सरशी होऊ शकेल। आपल्यासोबत बारामतीतील हे सगळे पत्रकार आहेत। आपण त्यांच्याकडून इथल्या बारामतीच्या या बदलत्या राजकारणाची दिशा समजून घेण्याचा प्रयत्न करूयात। सुधीर सर, हे 3 तरुण चेहरे आहेत, तिघांचीही सुरुवातीपासूनचे राजकीय टप्पे तुम्ही पाहिलेले आहेत। कोण सरशी साधू शकतं की हा वैयक्तिक प्रश्न नाही, त्या पक्ष देखील इथे महत्त्वाचा ठरेल? अगदी बरोबर आहे। पवार कुटुंबातले साधारण ही तिसरी पिढीचं युवा पिढीचं काम सुरू झालेलं आहे आणि या तिसऱ्या युवा पिढीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं बारामतीतली जवळीक, त्या मतदारांशी असलेली जवळीक, त्यांच्याशी असलेले रिलेशन, त्यांच्याशी केलेले कामाचं कार्य आणि ह्या सगळ्याच्या ओघावरच पुढचं ते नवीन पिढीची जी कार्यक्षमता आहे, त्यांचं कार्य आहे, त्यांच्या कार्याचं जी काय प्रतिक्रिया येतील त्या प्रतिक्रियावरच त्यांचं राजकीय भवितव्य अवलंबून राहील असं दिसतंय। नाही, पण माझा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं थेट उत्तर मला अपेक्षित आहे की ह्या तिघांपैकी कोण इथं सरस ठरू शकेल? 2029चा काळ आपण धरून चालू की 2029ला कोण प्रभावी ठरेल। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, आज जर तुम्ही पाहायला गेलात तर आज बारामतीमध्ये एकतर्फी वातावरण हे अजितदादांच्या कुटुंबाच्या बाजूने आहे। कारण असं आहे की दादांनी 35 वर्ष जे काही काम केलेलं आहे त्या 35 वर्षाच्या कामामध्ये जोडलेली माणसं ही पूर्णतः सहानुभूती आणि कामाच्या दृष्टीनं हा अजित पवारांचा आधार म्हणून सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबाकडे पाहतात, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, योगेंद्र पवार ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये लढलेले आहेत। योगेंद्र पवारांना हा पूर्ण मतदारसंघ माहीत आहे, त्यांना 80,000च्या वर मतं देखील त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत मिळवलेले आहेत। पक्ष वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे। आता रोहित पवारांचा विषय आला तर रोहित पवारांनी सकाळी पण ते नाकारलेले आहेत, काल पण त्यांनी बोलताना नाकारलेलं आहे की मी 2029ला कर्जत जामखेडलाच हे लढेन। पण ते जर धरून चाललो की 2029ला ते इथं आले असा विषय धरला तर त्यांनी जिल्हा परिषदेचं इथं काम केलेलं आहे आणि त्यांनी काही तालुक्यातमध्ये काम केलेलं आहे, पुरंदर तालुका, दौंड तालुका, इंदापूर तालुका, पुरंदर तालुका, बारामती तालुका, जे जलसंधारणाच्या दृष्टीनं। त्याच्यामुळं जे सरशी आपण म्हणतो, आज तुम्ही म्हणाल तर आज जय पवारांची सरशी आहे, कारण वडिलांचा प्रचंड वारसा त्यांच्या बाजूने आहे। आणि उद्या म्हणाल तर आपण जसं म्हणतो की राजकारणात कोणी कायमचं एक हे राहत नाही, त्यामुळे तिथला जो प्रभाव आहे किंवा त्यातला जो काळ आहे, येणारे प्रश्न आहेत, येणारी वेगळी राजकीय स्थिती आहे, याच्यावरती सगळं ते गणित ठरलं असं मला वाटतं। म्हणजे आज ही पोटनिवडणूक पार पडल्यानंतर अर्थातच परिस्थिती बदलत जाईल, म्हणजे एक अजित पवारांच्या जाण्यानंतरची एक सहानुभूती या निवडणुकीला आहे। मात्र इथून पुढं जो काम करेल किंवा जो लोकांमध्ये जाईल तर त्याला लोक स्वीकारू शकतात। नक्कीच तसं बघायला गेलं तर बारामतीची परिस्थिती पाहिली सध्या सहानुभूतीचं वातावरण आहे हे 100% आहे, पूर्ण अजितदादांच्या बाजूने आहे, म्हणजे सुनेत्रा पवारांच्या बाजूने आहे। परंतु आज जे काय राजकीय वक्तव्य झाली, म्हणजे जय पवार म्हटले की कार्यकर्त्यांची आजची इच्छा आहे की 2029ला मी उमेदवार असावं, तर त्यामुळे एक वेगळा संदेश सगळीकडे गेला की सध्या निवडणूक आत्ता पूर्ण भावनेवरती आहे।
मात्र तसं 2029 जर विचार केला तर तुम्ही रोहित पवारांच्या बाबतीत म्हणताय, मला असं वाटत नाही रोहित पवार कदाचित बारामतीमध्ये ते इंटरेस्ट दाखवतील असं नाही आहे. एकंदरीत आहे तसं बघायला गेलं तर मागच्या निवडणुकीमध्ये जर त्यांना राजकीय इथंच जर हे करायचं असतं तर त्यांनी बारामतीमध्येच बस्तान बसवलं असतं. त्यांनी अजितदादा असताना एक तुम्हाला सांगतो, रोहित पवारांनी पुणे म्हणजे त्यांनी प्रयत्न केले होते असंही बोललं जात आहे. मुद्दा आणखी एक महत्त्वाचा की जसं हे म्हणतायत त्याच्यापेक्षा पुढचं गोष्ट की बारामतीमध्ये ते रोहित पवार येतील का नाही याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की अजितदादांचा वैचारिक वारसा कसा राहील याच्यावरती ह्या सगळ्या सरशीची बाजू राहील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की 29पर्यंतच्या कामकाजाचा सुद्धा याच्यामध्ये भाजपची भूमिका काय असेल इथपासून सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा म्हणजे या तिघांपैकी कोण अधिक लोकांपर्यंत जातो, लोकांचा विश्वास संपादन करतो आणि त्याचबरोबर या तिघांपैकी कोण कुठल्या बाजूला राहतो, म्हणजे सत्ताधारी पक्षात राहतो, कोणत्या पक्षासोबत राहतो, कोणत्या पक्षाच्या आतमध्ये राहतो, हे देखील महत्त्वाचं. अगदी बरोबर आहे. खरं तर या तिघांचा जरी विचार करायचा झालं ना तर तिघांच्या आई सामाजिक कार्यामध्ये काम करत होत्या आणि त्या गावोगावी पोहोचल्या होत्या. आत्या सुनेत्रा पवारांवर राजकीय जबाबदारी आणि त्यामुळे ते पार पडतात आहे. खरं तर याच्यामध्ये या तिघांचा युगेंद्र पवार असतील, जय पवार असतील आणि त्याच्यामध्ये रोहित पवारांचा विचार केला ना तर त्यातली 2 लोक जास्त मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचलेले. त्याच्यामध्ये जय पवार आहेत आणि रोहित पवार आहेत. हे रोहित पवार कमीत पण त्यांच्या पाठीमागची जी ताकद आहे ना ती मोठी आहे. राजेंद्र पवार कृषीच्या माध्यमातून पोहोचले आणि इकडे दुसरीकडे सुनंदा पवार रोहित पवारांच्या आई बचत गटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. आणि दुसरीकडे मुद्दा जय पवारांच्या आई गेल्या काही वर्षापासून म्हणजे सुनेत्रा पवार एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून विविध सामाजिक काम याच ठिकाणी करतायत 30-35 वर्ष झालं. त्याच्यामुळे इथलं पुढचं 3 वर्षाचं राजकारण कोण चांगल्या पद्धतीने पार पाडतं त्यावरती पुढचा भविष्याचा विचार. आता आपण या चर्चेच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊयात. कोण सरशी साधेल याचा आपण कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. मुद्दा हा आहे की याआधी शरद पवारांनी हुशारीने घराच्या आतमधला हा संघर्ष टाळला होता. सुप्रिया सुळेंसाठी एक वेगळी सोय केली होती आणि राज्याचं राजकारण हे अजित पवारांच्या हातामध्ये सोपवलं होतं. आता शरद पवार या टप्प्यावरती हे करू शकतील का आणि या सगळ्यांच्या महत्त्वाकांक्षा आहेत तर त्या कशा सांभाळायच्या? खरं तर आजच्या घडीला विचारलं तर आज सहानुभूतीचे वातावरण आहे अजित पवारांच्या दृष्टीनं. पण दुसरीकडं शरद पवारांची जर विचार केला तर शरद पवारांची प्रकृती देखील सातत्यानं चर्चा होते की शरद पवारांची प्रकृती साथ देत नाही आहे. ते स्वतः राजकारणात सक्रिय आहेत का नाही ते माहीत नाही, पण गॉडफादर म्हणून ते जर तुम्ही सांगितलं 4-3 पिढीला काय मार्गदर्शन करतील तर त्यांनी रोहित पवारांना गेल्या 2 वर्षात म्हणजे 2 पंचवार्षिकलाच लॉन्च केलेलं आहे. योगेंद्र पवारांसाठी देखील त्यांनी गेल्या पंचवार्षिकला म्हणजे या चालू विधानसभा निवडणुकीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता की त्यांना उमेदवारी दिली होती. आता हा जो संघर्ष पुढे येतोय अजितदादांच्या निधनानंतर, हा संघर्ष 3ऱ्या पिढीतला जो संघर्ष येतोय लोकांमधला पवार परिवारातला, तो कुठेतरी वैयक्तिक पातळीवर महत्त्वाकांक्षा जसं सांगितलं तुम्ही की मी राजकारणात किती सक्रिय असायला पाहिजे त्यावरून तो संघर्ष पुढे. शरद पवार तो कसा हाताळू शकतील? शरद पवार ह्या संघर्षाचं हाताळतील किंवा नाही हाताळतील ते सांगता येत नाही, कारण सगळेच नाताच महत्त्वाकांक्षा आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे बरं का की आपण जो मुद्दा चर्चेत आणलाय तो विचार करायला गेलं तर ह्या दोघांचे वेगवेगळे पक्ष आहेत. आणि आज जय पवारांनी जो मुद्दा मांडलेला आहे की लोकांची इच्छा आहे की भविष्यामध्ये मी उमेदवार असावं, तर ते त्यांनी त्यांच्या अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तो विषय आहे. आणि रोहित पवारांनी जे सांगितलं की बाबा याच्या पाठीमागे देखील पवार विरुद्ध पवार निवडणूक झालेलीच आहे, स्वतः अजितदादा देखील असताना ही निवडणूक झालेली आहे, हा संघर्ष झालेला आहे. मग भविष्यात जर हा संघर्ष होणार असेल तर तो 2 पक्ष वेगळे आणि त्या 2 पक्षांचे 2 उमेदवार म्हणून हा संघर्ष अटळ आहे. जरी पवार विरुद्ध पवार असा संघर्ष होणार असेल तरी त्यांचं कुटुंब एक आहे ते सतत. आधीचे संघर्ष आणि हा संघर्ष यामध्ये एक फरक असेल. 2024ला आपण पाहिलं राष्ट्रवादीची 2 शकलं झाली. इथं सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी निवडणूक झाली. पुन्हा अजित पवार विरुद्ध योगेंद्र पवार. मात्र तरी देखील कौटुंबिक बंध हे तुटले नाहीत आणि जेव्हा वेळ आली तेव्हा हे पुन्हा सगळे पवार एकत्र आले, राजकीयदृष्ट्या देखील एकत्र आले. आता ती मॅच्युरिटी जी अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये होती तर ती या नव्या पिढीमध्ये आहे का? कारण आजची वक्तव्य याबद्दलच प्रश्न निर्माण करतायत. नवीन पिढी मला वाटतं की जुन्या माणसाचं ऐकणार नाहीत.
ते खरं तर त्यांचंच पुढं हे करणार. आणि दुसरं बघायला गेलं तर युगेंद्र पवार आणि तुमचे जय पवार हे दोघं वेगवेगळे आहेत. आणि ह्यातनं एकच उद्देश आहे पवार कुटुंबियाचा की दुसऱ्या कोणी उभं राहू नये. पवार विरुद्ध पवार हा संघर्ष बाहेरच्यांना कोणाला संधी देऊ नये. कुटुंबातलं कोण कारण आता तुम्ही बघितलं परवा दिवशी सभेत म्हणजे डायरेक्ट फडणवीस साहेब डायरेक्ट म्हटले की जरी मी नसतो आलो तरी तुम्ही सुनीतारावांना भरपूर निवडून दिला. हाच प्रश्न आहे, जरी कोणी निवडून आला तरी तो पवारांच्या मधलाच असावा असं पण एक गणित आहे असं बोललं जातं. पण यातून आत्तापर्यंत ज्या भाजपला बारामतीमध्ये शिरकाव करण्याची संधी मिळाली नव्हती ती यातून मिळू शकते का? नक्कीच मिळू शकते. मुळात भाजपचा तोच आहे, भाजपचाच प्रयत्न आहे की पवार विरुद्ध पवार. लोकसभेला भाजपनंच हे सगळा पहिला प्रयत्न करून दाखवला. त्यामुळे भाजपची ही तीव्र इच्छा आत्ताची नाही आहे, गेल्या 30-40 वर्षाची. तुम्ही जर भाजपची रणनीती पाहिली तर ते एका वर्षासाठी काम करत नाहीत. आणि ते 24 तास 24/7 आपण म्हणूयात तर 24x7 कंटिन्यू त्यांचं निवडणुकीवरतीच सगळं काम सुरू असतं. भाजप आजही 2029चीच मोर्चेबांधणी करते. आता त्यांनी सहानुभूती घेतली, आता त्यांनी सहानुभूती दाखवली आणि त्या निमित्तानं त्यांनी त्या ठिकाणी आपला वर्ग कसा आहे तो करायचा प्रयत्न केला. आणखी एक सर मुद्दा आहे महत्त्वाचा आहे की राष्ट्रवादीमध्ये दादा असताना सुद्धा अनेक गट होते. त्या गटांना दादा एकत्र बांधायचे किंवा दादा हे एकमेव चेहरा असायचे की ते सगळे गट एकत्र असायचे. ते गट किती एकत्र राहतात. दुसरी गोष्ट आणखी एक की या प्रत्येकाचं सामाजिक काम आहे. आणि बारामतीकर काय विचार करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर बघितलं लोकसभेला थेट सुप्रिया सुळेंना 48,000 मतांचं मताधिक्य दिलं आणि विधानसभेला थेट अजित पवारांना 1,01,000 मताचं मताधिक्य दिलं. हा जो फरक आहे ना सर तो एकदम बारामतीकर चतुर आहेत यात काही संशयच नाही. ते बरोबर त्यांची गणितं आखत असतात. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की या ठिकाणी भाजपला स्कोप आहे का, तर खूप सारा स्कोप आहे. कारण ज्या भाजपच्या नेत्यांचे दौरे बघितले ना, फॉर्म भरायला चंद्रशेखर बावनकुळे आले, त्याच्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले, त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील आले आणि सांगता सभेला मुख्यमंत्री आले. या चौघांपुढेही भाजप कार्यकर्त्यांनी भाषणं केली. जर आम्हाला ताकद दिली तर भाजपचा आमदार बारामतीमध्ये होऊ शकतो. भाजप या पवारांपैकीच कोणीतरी आपल्या बाजूला पण वळवून त्यालाही उमेदवार करण्याचा प्रयत्न करणार. निश्चितपणे तसा प्रयत्न होऊ शकतो. कारण आता जर समजा फॉर्म भरण्यासाठी चंद्रकांत पाटील येत असतील, चंद्रकांत दादा येत असतील किंवा बाकीच्या प्रचाराच्या मुद्दे कव्हर करण्यासाठी देखील भाजप कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा वरिष्ठ नेते मंडळी येत असतील तर भाजप इथं 2029च्या दृष्टीनं पाय रोवायला सुरुवात करते असं म्हणायला हरकत नाही. कारण बारामतीकरांची ज्यावेळेस संवाद साधला आम्ही त्यावेळेस इथं सभा झाली. भाजप पवार विरुद्ध पवार नाही करणार. इथं पुन्हा जसं राज्यात ध्रुवीकरण झालंय ना इतर समाजाने हे असं ध्रुवीकरण करू शकतो भाजप. मला एक सांगावंसं वाटतं की भाजपनी तसं बघायला गेलं तर आगामी लोकसभेची जी निवडणूक आहे त्याची पूर्वतयारी अगोदरच केलेली आहे. त्याला कारण असं आहे जे पुरंदरचे काँग्रेसचे जे नेते होते, जे माझे आमदार आहेत संजय जगताप, त्यांना आपल्या गोटात घेतलं भाजपने. झालं भोर दुसरं भोरमध्ये संग्राम थोपटे आले. दुसरी गोष्ट म्हणजे इंदापूर तालुक्यात देखील त्यांनी बारामती विधानसभेपुरतं आत्ता बोलतो आहे. तर यामध्ये भाजप या तिघांपैकीच कोणाला आपल्याकडे खेचण्याचा ऐनवेळी प्रयत्न नाही करेल? भविष्यामध्ये ही शक्यता होऊ शकते, नाही असं नाही. राजकारणामध्ये अनेक गोष्टी शक्य अशक्य हे घडू शकतात, त्या परिस्थितीच्या अनुसार असतं. पण साधारण इतिहासाचा जर विचार केला तर 1967 सालापासून आजपर्यंत जेवढे निवडणुका झाले त्याच्यामध्ये भाजपने प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला प्रयत्न ठेवलेला आहे की काही करून आपल्याला बारामती ही जिंकायची. BJP त्यात यश नाही आलेलं. पण नाही पवार आले, कुटुंबातली अपेक्षित यश नाही पवार कुटुंबातलाच जर कोणी गळाला लागला तर नाही, भारतीय जनता पार्टी ना नेहमी असाच विचार करणार की ज्यावेळी पवार विरुद्ध पवार होईल त्यावेळी मात्र त्यांच्याकडे असणाऱ्या पवाराला एवढी ताकद मिळणार नाही. त्याच्यामुळं आता आमचे मित्र म्हणले त्या पद्धतीनं जातीचं ध्रुवीकरण किंवा आणखी काही ध्रुवीकरण करून ते इतर जातीत तिकीट बसवून कशा पद्धतीनं आपला उमेदवार जिंकून येईल किंवा ग्राउंड कसं आपल्याला तयार करता येईल. 29ला यश नाही आलं तरी त्याच्या पुढच्या निवडणुकीला आपल्याला यश आणण्यासाठी प्रत्येक पक्ष करत असतो आपल्यापर्यंत. कुटुंबातला उमेदवार असेल याबद्दलची आशंका आहे. नसेल कदाचित, कारण कोण असणार भाजपकडून. त्याचं कारण असं आहे की रोहित पवार जाणार की युगेंद्र पवार जाणार की जय पवार जाणार.
राष्ट्रवादी इथे आहे, त्याच्यामुळं कितपत ह्या तिघातलं शक्य होईल त्यामुळे दोन राष्ट्रवादीमध्ये संघर्ष असेल. राष्ट्रवादी संघात जर भाजपला जर घ्यायचं असेल, या ठिकाणी लढायचं असेल ना, तर एका विशिष्ट समाजाचा तो नेता घेऊ शकतात आणि त्याला घेऊन मोठं करून ते राजकारण करू शकतात. हा एकमेव पर्याय. जरी तिसरा व्यक्ती आला तरी इथं चालेल असं वाटत नाही बाहेरचा. भाजपने यापूर्वी देखील वेगवेगळे प्रयोग केले, बाहेरचे नेते आणून त्या ठिकाणी इथं हा गट ढासळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला यश आलेलं नाही. मात्र एक करू शकतात, हे पवार विरुद्ध पवार हीच लढाई इथं होऊ शकते. त्या दृष्टीने जर काय भाजपने उद्या भविष्यात महायुतीमध्ये किंवा राष्ट्रवादीमध्ये जर काय मतभेद झाले तर भाजप यावरती समाधानी आहे की पवार विरुद्ध पवार हा संघर्ष इथून पुढे देखील चालू राहू शकतो, जो आपण 2024ला पाहिलेला होता. बारामतीचा गड काबीज करणं जरी भाजपला जमलेलं नसलं तरी पवारांमध्ये मात्र दुही जी आहे ती निर्माण करण्यात यश आलेलं आहे. यश मिळालंय. बीजेपीला या संदर्भात यश मिळालेलं आहे. यापूर्वी त्यांनी प्रयत्न केला होता. पडळकरांना पण त्यांनी उमेदवारी दिली होती. त्याच्या अगोदर शिवसेनेच्या माध्यमातून पोपटराव तुपेंनाही उमेदवारी दिली होती विधानसभेची. पण एकंदरीत विचार करता बारामतीमध्ये पवारांच्या विरोधात पवारच हे बीजेपीच्या लक्षात आलेलं आहे. 3 वर्षाचा कालावधी, 3 महिन्यात बारामतीचं राजकारण संपूर्ण बदललेलं आहे. 3 वर्ष हा खूप मोठा कालखंड आहे आणि या 3 वर्षात काय होतं ना, त्याच्यावरती पुढची गणित अजून बराच काळ आहे की बारामती कोणाला दादा म्हणून स्वीकारते या तिघांपैकी. आपण शेवटाकडे येऊयात या सगळ्या चर्चेच्या. एक आहे तो म्हणजे विकासाचा मुद्दा, की मला का निवडून द्या तर मला विकास करायचा आहे. आणि दुसरा आहे विचारधारेचा मुद्दा. आपण राष्ट्रवादीची 2 शकलं झाल्यानंतर देखील पाहिलं, अजित पवार विकासाच्या मुद्द्यावरती लढत होते आणि शरद पवार हे विचारधारेच्या मुद्द्यावरती लढत होते. लोकसभेला लोकांनी विचारधारेच्या मुद्द्यावरती इथल्या मतदान केलं, विधानसभेला विकासाच्या मुद्द्यावरती केलं. तर ही चतुराई आहे म्हणजे बारामतीकरांची. मग पण विधानसभेला एक कोणता तरी निर्णय घ्यावा लागेल. नाही तर सर, तुम्ही चतुराई म्हणलं तरी मी मात्र त्या शब्दाला हुशारी म्हणेल. कारण बारामती सारखा हुशार मतदार अख्ख्या राज्यात नाही. त्याचं कारण त्याचं तुम्ही स्वतः कौतुक करण्याचं असं म्हणता येणार नाही, असं म्हणता येणार नाही. कारण आपण पाहिलं की लोकसभेला सुप्रियाताईंना विचारधारेवरच निवडून दिलं, चांगल्या मतांनी निवडून दिलं. मग त्यावेळी सुनेत्राबाईंनी स्वतः अजितदादांच्या पत्नी असताना देखील लोकांनी स्वीकारलं नाही. लगेच विधानसभेला मात्र अजितदादांना स्वीकारलं का, तर तिथं त्यांनी विकास पाहिला. अशाच पद्धतीनं भविष्यात देखील भाजपने किती जरी इथं प्रयत्न केले तरी एवढं लवकर यश येईल असं माझं तर मत. भाजपचा मुद्दा आपण बाजूला ठेवू, पण म्हणजे विकास विचारधारा म्हणजे शरद पवार अजूनही त्यांच्या पुरोगामी विचारधारेवरती ठाम आहेत, म्हणून तर राष्ट्रवादीची 2 शकलं झाली. मग इथला मतदार काय विचार करेल? इथला मतदार आता 3 वर्षात हे जे 3 युवा नेते आहेत ते लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतात. आपण तुम्ही सांगितलं की कर्जत जामखेडवरून रोहितदादा इथे येतील आणि ते साखर पेरणी करतायत किंवा मतपेरणी करतायत, किंवा योगेंद्र पवार यांनी निवडणूक लढवलीची यापूर्वी. हे पुढच्या 3 वर्षात मतदारांशी कशा पद्धतीने कनेक्ट राहतात याचा विचार करतील. कारण विकास अजितदादांपुरता होता असं म्हणावं लागेल. कारण अजितदादांच्या नंतरचा विकास कशा पद्धतीने बारामतीमध्ये होतोय, विकास निधी कसा येतोय आणि कशा पद्धतीनं लोकांशी ते कनेक्ट राहतात हे पाहणं महत्त्वाचं असतं. समन्वय संवाद कसा साधन, म्हणजे जे आता जे युवा नेते म्हणून समोर येतात ते लोकांशी समन्वय आणि संवाद कसे साधतात, मनात कसे उतरतात, ह्याच्यावर लोक ठरवणार आहेत. आता युवा नेत्यांनी बारामतीकरांशी जवळीक साधून नाहीये का जवळीक? मग आहे तिघांची. आता जी नवी पिढी आहे, अजितदादा निवडी आहे नाही अजून सुरुवात झालेली नाहीये. अजितदादा एवढी कोणीच केलेली नाही. अजितदादांनी गेले 35 वर्ष फक्त बारामती आणि बारामतीचा विकासच विचार केला. पण आजच्या नवीन युवा पिढीने ह्या संदर्भामध्ये विचार करणं गरजेचं, त्या अनुषंगाने कामं करण्याचं फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे सर. आता ह्या निवडणुकीच्या निमित्तानं बोलूयात. ह्या निवडणुकीमध्ये प्रचंड मताधिक्य सुनेत्रा पवारांना मिळणार आहे. प्रचंड म्हणजे ते जसं म्हणतायत ना तसं देशातलं सगळ्यात जास्त मताधिक्य सुनेत्रा पवारांना मिळणार आहे. हे चित्र दिसतं आता सुद्धा. आता गंमत अशी आहे की 1,65,000 मतांचं मताधिक्य मिळाल्यानंतर अजित पवारांना मला झोप येत नाही असं वाक्य वापरावं लागलं होतं, की त्यांनी वापरलं होतं, ते मनापासून वापरलं होतं. आणि ते रात्रीच्या 11 वाजता पण पाहणी करायचे, सकाळी 6 वाजता पण पाहणी करायची. आता गंमत बघा काय आहे ती. ज्यावेळी एखाद्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये सर्वाधिक मतांना एखादं पॅनल निवडून येतं त्यावेळी ते जेवढ्या सहानुभूतीने किंवा जेवढ्या प्रेमाने येतं तेवढीच लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात. बारामतीमध्ये बारामतीकरांच्या अपेक्षा एवढ्या वाढलेल्या असणार की त्या स्वरूपाचं काम त्यांना अपेक्षित राहील. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शनिवार रविवार हा बारामतीकरांना स्वतःचा दिवस वाटतो की नेत्याने आम्हाला द्यावा.
शनिवार रविवार जर सुट्टी घ्यायचं म्हणलं ना, नेत्याला सुट्टी इथं घेता येत येणार नाही. नाही. अजित पवारांनी लावलेली ही सवय आहे. विकेंड हा प्रकार इथे हा एवढंच नाही, अधिकारी लोक सुद्धा, प्रशासकीय अधिकारी सर. हा त्या तर हे बारामतीचा दादा होऊ इच्छिणाऱ्या नव्या नेत्यांनी लक्षात घ्यायची आणखी एक आहे की निवेदन घेतल्यानंतर म्हणजे ते सगळ्यांना लागू पडतं. ते योगेंद्र पवारांना, रोहित पवारांना, जय पवारांना, सुनेत्रा पवारांना सगळ्यांना लागू पडतं. निवेदन घेतल्यानंतर ते पाठीमागे देता येणार नाही. त्याला एकतर लगेचच फोन करावा लागेल, नसेल तर त्या निवेदनाचं काय झालं या अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी लागेल, जे आत्ता घडत नाही. आणि ते जर घडत नाहीये. आत्ता घडत नाहीये, ते जर झालं तर आत्ताची परिस्थिती कायम राहील. कारण अजित पवारांच्या मागचा त्यांचा अनुयायी वर्ग आहे तो मोठा आहे, परंतु तशाच स्वरूपाचं काम करावं लागेल. हे येणाऱ्या आपण जे 3 वर्षात म्हणतो ना, आता एक फक्त या निवडणुकीत एक आपण जे काही चित्र पाहिलं की सुनेत्रा पवारांसाठी रोहित पवारांनी देखील म्हणजे प्रचार केला, जय पवारांनी देखील केला. आता जे काही विक्रमी मताधिक्य मिळेल असं म्हणतायत, मग याचं श्रेय कोणाचं आहे? तसं केलं तर आजही जरी सुनेत्रा पवार बारामतीकरांचं आज जरी उमेदवार सुनेत्रा पवार असले तरी मुख्य जो चेहरा आहे ते अजित पवार. तो झाला. अजितदादांनी बारामतीसाठी गेले 35 वर्ष विकासाच्या माध्यमातून केलेले जे काय कार्य आहे, तो झाला विषय. कुटुंबावर प्रेम आता जे हयात आहेत पवार कुटुंबावर ठीक आहे. प्रेम करणाऱ्या बारामतीकरांचा असेल. सगळ्यात महत्वाचं हे सर म्हटले ना, ते कामं करायचं ना, तर ती कामं करून घेता आली पाहिजेत. राष्ट्रवादीचे किंवा बारामतीकर एवढे बेरकी आहेत ना, आणि त्यांचे पदाधिकारी पण खूप चांगल्या पद्धतीचे आहेत आणि सगळे पट्टीचे कलाकार आहेत. ते जर ज्या पद्धतीनं काम करतील आणि त्यांच्यावर वचक हा अजित पवारांनी ठेवला होता, अजित पवारांसारखं जर काम यांना करता आलं नाही तर मात्र या सगळ्यांचंच अवघड आहे. शरद पवारांनी बारामतीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं राजकारण उभा केलं. अजित पवारांनी हे विशिष्ट प्रकारचं राजकारण आत्मसात केलं आणि त्यामुळं त्यांचा बारामतीचा हा गड अभेद्य राहिला. राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात कितीही स्थित्यंतरं झाली तरी बारामती म्हणजे पवार हे समीकरण कधीही बदललं नाही. आता जे कोणी हा वारसा आपल्याला मिळावा अशी इच्छा धरून आहेत, त्यांना हा जो कामाचा एक पॅटर्न आहे किंवा इथं उभा केलेलं एक विशिष्ट प्रकारचं जे राजकारण आहे ते आत्मसात करावं लागेल आणि त्यासाठी अर्थातच कष्ट करावे लागतील. अजित पवार शनिवार रविवार माझा सुट्टीचा दिवस आहे असं म्हणून जात नव्हते, उलट लोकांमध्ये अधिक मोठ्या Exactly, अगदी बरोबर प्रमाणामध्ये आहे. त्यांनी ते अक्षरशः जायचे. झोकून दिलेलं आहे बारामतीच्या त्यामुळं विकासाचं. ही निवडणूक, पोटनिवडणूक ही सहानुभूतीची होती. सुनेत्रा पवारांना विक्रमी मताधिक्य देऊन जाईल. मात्र इथून पुढची जी 3 वर्ष असतील ती गेम सगळ्यांसाठी ओपन असेल. जो अधिक चांगल्या प्रकारे अजित पवारांनी उभ्या केलेल्या या राजकारणाला आत्मसात करेल त्याला बारामतीकर आपला प्रतिसाद देऊ शकतात. कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.